नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्टिव्हेस्ट चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर मागील व्हिडिओमध्ये आपण कॅन्डलस्टिकला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण कॅन्डलस्टिकविषयी बेसिक गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आणि आजपासून आपण कॅन्डल्सचे जे वेगळे प्रकार आहेत ते पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आजचा आपला पहिला पॉईंट म्हणजे पहिली कॅन्डल बघणार आहोत ते आहे मोरोबुजू कॅन्डल. तर बघा, जनरली काय होतं, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की कॅन्डल ओपन होते, वरती कुठेतरी हाय बनवते, परत खाली येऊन कुठेतरी लो बनवते आणि ती अशी कुठेतरी क्लोज होते. परंतु या मोरोबुजू कॅन्डलमध्ये काय होतं, जिथेही कॅन्डल ओपन होते तोच कॅन्डलचा लो असतो आणि जिथे कॅन्डल क्लोज होते तोच कॅन्डलचा हाय असतो. त्यामुळे याला सुपर बुलिश कॅन्डलसुद्धा बोललं जातं. मोरोबुजू कॅन्डल दोन प्रकारची असते. आता जी आपण पाहिली ती बुलिश मोरोबुजू कॅन्डल आहे आणि दुसरी बिरिश मोरोबुजू कॅन्डल असते. तर या बिरिश मोरोबुजू कॅन्डलमध्ये काय होतं, जिथं कॅन्डलचा ओपन असतो तोच कॅन्डलचा हाय असतो आणि जिथं कॅन्डल क्लोज होते तोच कॅन्डलचा लो असतो. त्यामुळे जनरली मोरोबुजू कॅन्डलला वीक नसते किंवा छोटीशी अशी वीक असू शकते. त्यालासुद्धा आपण मोरोबुजू कॅन्डलच बोलतो. आता आपण ही कॅन्डल कशी बनते आणि याच्यामागचं सायकोलॉजी काय आहे ते पाहूया. जर कोणत्याही स्टॉकमध्ये डाऊन ट्रेंड चालू असेल आणि तिथे तुम्हाला खाली मोठी हिरवी बुलिश मोरोबुजू कॅन्डल दिसत असेल तर हा एक बुलिश सिग्नल असतो. याचा अर्थ काय असतो की कोणता तरी मोठा बायर किंवा ऑपरेटर मार्केटमध्ये आलेला आहे. आता समजा ही डेली एक दिवसाची कॅन्डल आहे. सकाळी मार्केट उघडलं आणि ओपन आणि लो सेम होता आणि पूर्ण दिवस मार्केटमध्ये बायर स्ट्रॉंग होते आणि त्यांनी पूर्ण दिवस बाईंग करून प्राईजला वर नेलं आणि इथे बरोबर हायजवळ मार्केट क्लोज झालं. त्यामुळे ही खूपच स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल असते. आणि या उलट मोरोबुजू रेड कॅन्डलमध्ये जिथे कॅन्डलचा ओपन होता तोच कॅन्डलचा हाय होता आणि पूर्ण दिवस सेलिंग प्रेशर असल्यामुळे प्राईस खाली आली आणि जिथे कॅन्डलचा लो होता तिथेच कॅन्डल क्लोज झाली. त्यामुळे ही खूपच स्ट्रॉंग बिरिश कॅन्डल असते. आता ही मोरोबुजू कॅन्डल यूज कुठे होते ते पाहूया. तर शक्यतो मोरोबुजू कॅन्डल ब्रेकआउटला जास्त काम करते. इथे बघा, हा निफ्टीचा चार्ट आहे आणि इथे बरोबर रेजिस्टन्सला एक स्ट्रॉंग ब्रेकआउट दिलेला आहे आणि ब्रेकआउट कॅन्डल कोणते आहे तर बुलिश मोरोबुजू ग्रीन कॅन्डल आहे. त्यामुळे हा एक स्ट्रॉंग ब्रेकआउट बनतो. आता कोणत्याही स्टॉकमध्ये जर मोरोबुजू ग्रीन कॅन्डलनं ब्रेकआउट होत असेल तर त्याचे फेल होण्याचे चान्सेस कमी असतात. आणि याच्या उलट आता इथे बघा, इथे सपोर्ट लेवल ब्रेक झालेले आहे आणि कॅन्डल कोणते आहे तर स्ट्रॉंग बिरिश मोरोबुजू रेड कॅन्डल आहे. त्यामुळे हा एक स्ट्रॉंग ब्रेकडाऊन बनतो. याचेसुद्धा फेल होण्याचे चान्सेस कमी असतात. ठीक आहे, तर इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता आपण डोजी कॅन्डल काय असते ते पाहूया. आता बघा, समजा एखादा स्टॉक रॅली करतोय, कंटिन्युअसली वर जातोय आणि वरती आपल्याला एक अशा प्रकारची कॅन्डल दिसते. हिला आपण डोजी कॅन्डल बोलतो. ही न्यूट्रल कॅन्डल आहे, त्यामुळे इथं ग्रीन कॅन्डल बनते की रेड कॅन्डल बनते याचा काही फारसा फरक पडत नाही. तर या कॅन्डलचा ओपन आणि क्लोज एकच असतो, म्हणजे जिथे ही कॅन्डल ओपन होते त्याच प्राईजला ही कॅन्डल क्लोज होते. याला इनडिसिजन कॅन्डलसुद्धा बोललं जातं. कारण बघा, इथे कॅन्डल ओपन झाले, इथून बायर्स पहिल्यांदा प्राईजला वर घेऊन गेले आणि त्यानंतर परत सेलर प्राईजला खाली घेऊन गेले आणि परत बायर्स प्राईजला वर घेऊन गेले आणि जिथे कॅन्डलचा ओपन होता तिच्या जवळपास कॅन्डल क्लोज झाली. तर यामध्ये काय होतं आहे, बायर्स आणि सेलर दोघे पण कन्फ्यूज आहेत. सेलर्स मार्केटला खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बायर्स मार्केटला वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे इथं मार्केट इनडिसिजन आहे. तर ही कॅन्डल काय सांगते की मार्केट आता एवढं वर आल्यावर मार्केट आता ब्रेक घेत आहे किंवा मार्केट इथून रिव्हर्स होऊ शकतं. त्यामुळे डोजीला रिव्हर्सल कॅन्डलसुद्धा बोललं जातं. तर डोजी ही सिंगल कॅन्डल पॅटर्न आहे, त्यामुळे आपण फक्त या डोजी कॅन्डलला पाहून कोणताही ट्रेड घेऊ शकत नाही. आपल्याला कन्फर्मेशन कॅन्डलची वाट बघावी लागते. समजा याच्या पुढची कॅन्डल जर अशी पॉझिटिव्ह कॅन्डल बनली तर आपण म्हणू शकतो की याचा ट्रेंड अजूनही पॉझिटिव्ह आहे, मार्केट अजूनही वर जाऊ शकतं. आणि जर याच्या पुढची कॅन्डल अशी याच्या खाली बनत असेल तर आपण म्हणू शकतो की आता इथून रिव्हर्सल येऊ शकतं. सेम याच्या ऑपोजिट डाऊन ट्रेंडमध्ये राहतं. जर डाऊन ट्रेंडमध्ये अशी डोजी कॅन्डल बनली आणि तिच्या पुढची कॅन्डल जर अशी तिच्या खाली बनली तर आपण म्हणू शकतो की इथून अजूनही ट्रेंड निगेटिव्ह आहे, मार्केट अजूनही खाली जाऊ शकतं. आणि जर याच्या पुढची कॅन्डल अशी याच्या वर बनत असेल तर आपण म्हणू शकतो की इथून आता रिव्हर्सल येऊ शकतं. इथंपर्यंत समजलं असेल. आता डोजीचे जे टोटल 4 प्रकार आहेत ते आपण पाहूया. आत्ता जी आपण डोजी कॅन्डल पाहिली तिला आपण नॉर्मल डोजी कॅन्डल किंवा न्यूट्रल डोजी बोलतो. त्यानंतर याला लाँग लेग डोजी बोलतात. आता या दोघांमध्ये काय फरक आहे तर फरक एवढाच आहे की या कॅन्डलची साईज छोटी आहे आणि यामध्ये जास्त मुवमेंट नाही आहे आणि या कॅन्डलमध्ये लाँग लेग डोजीमध्ये मार्केट व्हॉलॅटिलिटी जास्त असते. त्यानंतर याला ग्रेवस्टोन डोजी बोलतात.
आता याचा अर्थ काय, मार्केट इथं ओपन झालं आणि मार्केटने एक चांगला हाय लावला आणि परत मार्केट खाली आलं आणि जिथं ओपन झालेलं तिथं मार्केट क्लोज झालं. जर ही कॅन्डल टॉपवरती बनत असेल तर याचा अर्थ होतो की आता त्या स्टॉकमध्ये खूप मोठं रिजेक्शन आलेलं आहे आणि या पॉईंटला सेलिंग प्रेशर जास्त आहे, त्यामुळे प्राईस खाली जाऊ शकते. त्यानंतर याला ड्रॅगन फ्लाय डोजी बोलतात. याच्यात काय झालं, इथे मार्केट ओपन झालं, इथून खाली आलं आणि परत इथून बाईंग प्रेशर असल्यामुळे मार्केट वर गेलं आणि जिथं ओपन होता तिथं क्लोज झालं. तर या कॅन्डलमध्ये बाय स्ट्रॉंग असतात, त्यामुळे ही कॅन्डल जर डाऊन ट्रेंडमध्ये बनली तर तिथून मार्केट वर जाण्याचे चान्सेस जास्त असतात. तर या डोजी कॅन्डलचे 4 प्रकार असतात. आपण आता चार्टवरती पाहूया. ओके, तर इथे बघा, इथे काय दिसतंय, या अपट्रेंड नंतर इथं ग्रेवस्टोन डोजी बनलेले आहेत. त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता मार्केट इथून खाली आलेलं आहे. त्यानंतर आता इथे बघा, इथे डाऊन ट्रेंड नंतर इथं ड्रॅगन फ्लाय डोजी बनलेले आहे. त्यामुळे इथून बघू शकता मार्केट किती चांगल्या प्रकारे इथून वर गेलेलं आहे. अशा तुम्हाला बऱ्याच डोजी कॅन्डल चार्टमध्ये पाहायला मिळतील, परंतु जर डोजी कॅन्डल मध्ये कुठेतरी बनत असेल तर त्याचं एवढं महत्त्व राहत नाही. त्यामुळे जर डोजी कॅन्डल सपोर्ट आणि रेजिस्टन्सवरती बनत असेल तर तिच्या पुढच्या कॅन्डलच्या कन्फर्मेशनवरती तुम्ही ट्रेड करू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल असं गृहीत धरतो. काही प्रॉब्लेम असेल किंवा काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आज आपण इथे थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये हे कंटिन्यू राहील, त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.